नमस्कार, मी सुनील बेलदार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये जाऊन आपण महा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट घेत असतो। त्याचं कारण देखील तसंच आहे, कारण गावाखेड्यातील मायबाप जनतेला प्रशासनाकडून ज्या सुविधा मिळतात त्या सुविधा नक्की मिळतात का? गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल असेल, आरोग्य सेवक असतील, हे त्यांचं काम जबाबदारीने पार पाडतात का? हे सर्व प्रश्न घेऊन आपण महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावाखेड्यात जाऊन त्या ठिकाणचा ग्राउंड रिपोर्ट घेत असतो। आणि त्याच अनुषंगाने आज आपण देवळा तालुक्यातील महालपाटणे गावात आलेलो आहोत। कारण हे महालपाटणे गाव गेल्या मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे। त्याचं कारण देखील असं आहे की हे गाव जरी छोटं असलं पण ह्या गावात जे राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्र राज्य लेवलला असल्याचं एकंदरीत चित्र या मागील घडामोडींमधून दिसून येतं। त्यामुळे आजचा जो 5वा स्पेशल महाग्राउंड रिपोर्ट आहे तो आपण या श्री क्षेत्र महालपाटणे गावात घेत आहोत। आज आपण बघितलं की हे ते श्री क्षेत्र महालपाटणे गाव आहे आणि या गावामध्ये मोठं राजकारण सुरू आहे। हे राजकारण सुरू होण्यामागचं कारण काय? सोबतच गेल्या 6-7 महिन्यांपूर्वी या महालपाटणे गावाची ग्रामपंचायत विघटित झालेली आहे। त्या अनुषंगाने जेव्हा ही ग्रामपंचायत विघटित झाली त्यावेळे या गावात प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि प्रशासक जेव्हापासून ह्या गावात आलेले आहेत तेव्हापासून ह्या गावाचा विकास थांबला आहे असा थेट आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे। आणि याच गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आज आम्ही महालपाटणे गावात आलेलो आहोत। विशेषतः तुम्हाला काही वेळापूर्वी मी सांगितलं की महालपाटणे गावात खूप मोठं राजकारण सुरू आहे, ते म्हणजे आरोप प्रत्यारोपांचं। विशेष म्हणजे सरपंचांवरती आणि ग्रामसेवकावरती महालपाटणे गावाच्याच माजी सरपंचांनी जो आरोप केला तो अत्यंत धक्कादायक आहे। सुरुवातीला काही वर्षांपूर्वी जो आरोप केला गेला होता तो आरोप असा होता की पाण्याच्या पैशांच्या व्यवहारात अपहार झाला असा व्यवहार तो आरोप होता। तो आरोप झाल्यानंतर काही वर्षांनी पुन्हा एक आरोप करण्यात आला। तो आरोप म्हणजे असा की 17,38,194 रुपयाचा अपहार झाल्याचा आरोप माजी सरपंचांनी केला। आणि त्या आरोप केल्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी असतात, विस्तार अधिकारी असतात, त्यांनी देखील या संदर्भात एक अहवाल दिला। त्या अहवालाला जेव्हा उत्तर दिलं गेलं त्यानंतर तो अहवाल ज्यांनी आरोप केला त्यांना तो मान्य नव्हता आणि त्यानंतर त्यांनी परत उपोषणाचं पाऊल उचललं आणि देवळा पंचायत समितीसमोर त्यांनी आमरण उपोषण केलं होतं। त्यानंतर ग्रामविस्तार अधिकारी मांडोडे साहेब यांनी एक अहवाल दिला, ज्या अहवालात ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्यावर जे आरोप होते ते आरोप सिद्ध झाले असं त्यांनी नमूद केलं होतं। आणि त्या अनुषंगाने गावात भला मोठा या ठिकाणी काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल एक मोठा भ्रष्टाचाराचा आरोपाचा बॅनर या ठिकाणी लावला गेलेला होता आणि त्या बॅनरवरती जो अहवाल दिला गेला त्या अहवालाच्या प्रती जशाच्या तशा छापण्यात आलेल्या होत्या। सोबतच ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्या संदर्भात या ठिकाणी माहिती लिहिली गेली होती। आणि हे सर्व लिहिल्यानंतर गावात त्यानंतर जे राजकारण सुरू झालं आणि गावाचा जो विकास थांबला त्यामुळे सर्वसामान्य मायबाप जनता या राजकारणात त्रस्त होऊन त्यांनी प्रबंधभूमीशी संवाद साधला। याचा सोक्षमोक्ष लावा, यावर काही निर्णय घ्या असं सांगण्यात आलं। आता खरा मुद्दा उठतो तो गावातल्या राजकारण्यांचा जे राजकारणी लोक आहेत त्यापैकी आपण जर या उजव्या बाजूला बघाल तर ज्यांच्यावर आरोप होते ते शरद ठाकरे या ठिकाणी बसलेले आहेत। आपण त्यांना देखील काल निवेदन दिलं, त्यांना देखील या कार्यक्रमामध्ये यावं असं आपण त्यांना निमंत्रण दिलं। ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, आरोग्य अधिकारी असतील, ज्यांनी हा अहवाल दिला विस्तार अधिकारी त्यांना देखील आपण निमंत्रण दिलं। त्यापैकी या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, त्यापैकी या ठिकाणी कोणीच उपस्थित नाही। फक्त एकमेव ग्रामसेवक जे आहेत ज्यांचं नाव अमोल खेळणार आहे तेच या ठिकाणी उपस्थित आहेत। आरोग्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत, सोबतच एकही अंगणवाडी सेविका या ठिकाणी उपस्थित नाहीत। त्यानंतर विस्तार अधिकारी मांडोडे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित नाहीत, तलाठी उपस्थित नाहीत। परंतु तलाठी साहेबांच्या ज्या आईसाहेब होत्या त्या मागील रविवारी त्यांचं निधन झाल्यामुळे ते सुट्टीवरती आहेत, ती गोष्ट आपण समजू शकतो। कोतवाल या ठिकाणी उपस्थित दिसत नाही। मग ज्या व्यक्तींना ज्यांच्या हवाले हे गाव करण्यात आलं, ज्याला आपण प्रशासक म्हणतो, ते जर या ठिकाणी उपस्थित नसतील तर त्यांची जबाबदारी काय, हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय। आता या ठिकाणी शरद ठाकरे बसले आहेत, त्यांच्यावर जे आरोप केले गेले त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। पण ज्यांनी आरोप केले त्यांना देखील आपण व्हॉट्सअपद्वारे पत्रिका पाठवली होती।
गावातील विविध ग्रुपवरती आपण जो काही काल पोस्टर पाठवला गेला होता त्यामध्ये सरसकट सांगितलं गेलं होतं की काल संपूर्ण गावातील मायबाप जनतेने या ठिकाणी उपस्थित राहावं. या लोकांव्यतिरिक्त आपण जर कॅमेरामॅनला विनंती करतो पाठीमागच्या बाजूला त्यांनी दाखवावं गावातील मायबाप जनता किती या ठिकाणी उपस्थित आहे. कारण ही गावाची जनता आज प्रशासनाकडे न्यायाची भीक मागती आहे. गावाचा विकास थांबलेला आहे, गावाला कुठेतरी न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे. आणि त्या संदर्भात आपण इथल्या गावकऱ्यांशी संवाद साधणार आहोत. इथे बरेचसे लोक बघत असाल की या ठिकाणी बसलेले आहेत, त्यापैकी काही लोकांशी आपण संवाद साधणार आहोत. या ठिकाणी गावातील माजी उपसरपंच आहेत. त्यापूर्वीचं गाव कसं होतं, आजचं गाव कसं आहे आणि गावाला काय पाहिजे हे आपण जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्ही काही दिवसांपूर्वी वर्षांपूर्वी गावाचे उपसरपंच होतात, तेव्हा देखील गावात राजकारण चालायचं. तेव्हाचं राजकारण आत्ताचं राजकारण काय फरक आहे? खूप मोठा फरक आहे. आता असं झालं आहे, ज्यांना मिळत नाही ना ते समोरच्यांना एकदम त्यांच्यामुळेच हे सगळं गावाचं जे सगळं काही व्हायला पाहिजे होतं, कामं व्हायला पाहिजे होते ते यांच्यामुळे खूप अडचणी आल्या. विरोध केल्यामुळे खूप मोठ्या अडचणी आल्या आणि यांनीच गावाचा सगळा नाश केला. जे काम करणार होते त्यांना काम करू देत नाही. का तुम्ही उपसरपंच आहात, तुम्ही देखील गावात राजकारण केलेत. असं नाही, तुम्ही म्हणताय की आधी तसं राजकारण होत नव्हतं, सगळे मिळून गावाचा विकास करत होते. आत्ताच्या परिस्थितीमध्ये ज्यांनी आरोप केले त्यांना गावाचा विकास बघवत नाही असं तुमचं म्हणणं आहे. परंतु तुमच्या माध्यमातून तुम्ही त्यांना काय सांगू इच्छितात की गावाच्या विकासामध्ये त्यांनी काय हातभार लावला पाहिजे? त्यांनी गावात सगळ्यांना साथ देऊन गावाचं काम जोराने चालू केलं पाहिजे. बरोबर. का त्यांनी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक भ्रष्टाचाराचा बॅनर लावला होता. तो एकदम साफ चुकीचा होता. त्या बॅनरवरती सगळ्या प्रदेशा तशा छापल्या गेल्या होत्या. गावाची प्रतिमा त्यावेळेस दिसून आली लोकांना परत एकदा की गावाच्या बाबतीत लोक बाहेरचे लोक काय विचार करतील, तो गावकऱ्यांचा विषय झाला. परंतु बॅनर लावणं, त्यानंतर परत उपोषणाला बसणं आणि त्यानंतर परत एकदा प्रशासनाकडे मागणी करणं की यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, त्यांची देखील मागणी रास्त असू शकते. भ्रष्टाचार झाला असेल असं आपण समजूया, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जेव्हा होतो तेव्हा प्रशासन काय करते किंवा प्रशासकाची भूमिका काय असली पाहिजे? त्याच वेळेस जेव्हा हा भ्रष्टाचार होत होता तेव्हा हे सुद्धा सत्तेवर होते ना, तेव्हा हे का डोळे झाकून बसले होते? मग जर जेव्हा यांनी थोडंसं यांना कामं मिळाले नाही किंवा काही गोष्टी यांना त्याचं काही बघवलं गेलं नाही, शरद ठाकरेचं का सुरेखाताईंनी जे कामं केले का ते यांना बघवलं गेलं नाही, म्हणून यांनी काहीतरी उठरेटी चालू केल्या. तुमचं म्हणणं आहे की बघवलं गेलं यासाठी उतरायला चालू केलं. अजून काही नागरिक त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, तुम्हाला काय वाटतं गावाच्या विकासासाठी गावातील राजकारण्यांनी काय केलं पाहिजे? ते प्रशासक म्हणून नंतर आले माडवडे सर फार त्रास झाला. आले, त्यांनी जो पंचनामा केला तेव्हा आम्ही उपस्थित होतो. माझा प्रश्न काय आहे की गावातील राजकारण्यांनी गावासाठी काय केलं पाहिजे? सहकार्य केलं पाहिजे. सगळ्या मिळून कोणतेही पॅनल असू द्या किंवा सगळ्यांनी मिळून कामं केले पाहिजे, तेव्हाच गावाचा विकास होतो. या ठिकाणी अजून काही नागरिक गावातले, तुम्ही देखील गावाच्या राजकारणात होतात सत्तेवर होतात नव्हतात, दुरून तुम्ही राजकारण बघितलं आहे गावाचं, तेव्हाचं राजकारण आणि आजकाल राजकारणात काय फरक दिसतो? आमचं जे राजकारण होतं खेळीमेळी होतं की असे राजकारण तर तेव्हा होतं तेव्हा एवढा कामाचा विकास बी नव्हता. तिचं शरद ठाकरे बाईंनी जे कामं केली ते फारसे पुरं गावले दाखाय राहणं कामं कायात का नाही काय ते गावनी जनता पाहि राहील नाही का, तर आपण सांगा पक्षा जनताच सांगेल. पण मला एक सांगा की गावात राजकारण 100% होतात, विरोध हा झालाच पाहिजे, चुकीच्या कामाला विरोध झाला पाहिजे, चांगल्या कामाला नक्कीच तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. पण गावातल्या राजकारण्यांनी कसं गावात राजकारण केलं पाहिजे, गावासाठी काय केलं पाहिजे ते त्यासनी ते समजून घेतलं पाहिजे ना. गावना कशा विकास होईल, कशा काम कराय ना, तर त्यापैकी कामं करून घेतलं पाहिजे नाही का. मला पुढे तुम्हाला काय वाटतं गावात राजकारण 100% झालं पाहिजे, पण गावाच्या विकासासाठी राजकारण्यांनी काय केलं पाहिजे? राजकारण असे त्यातला ते पावत नाही, ते संघ साथ होते बरोबर, आणि त्यांना काय कमी पडलं ते त्यांनी काड्या घालायला सुरुवात केली ना नाही का. एकदा एवढा गावना विकास होईल या चौकात बसायला जागा नव्हती,
तर ह्या चौकात आज कमीत कमी येल वाटी राहीन, बिशेल वाटी राहीन, बरोबर. महत्त्वाचा मुद्दा यांनी सांगितला. तुम्हाला मी देखील ह्याच गावात लहानाचा मोठा झालो. ही माझी जन्मभूमी, कर्मभूमी हीच आहे. या ठिकाणची परिस्थिती काही वर्षांपूर्वी अशी होती की पाऊस आल्यानंतर या ठिकाणी बसायला जागा नव्हती, उभं राहायला जागा नव्हती. परंतु यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा मांडला की कमीत कमी गावात पेवर ब्लॉक बसल्यामुळे आज या ठिकाणी बसायला त्यांना जागा मिळते. अजून काही या ठिकाणी गावातील नागरिक आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. तुमचं संपूर्ण आयुष्य मालपाटणे गावात गेलं. गावातील राजकारण्यांनी गावासाठी काय केलं पाहिजे? गावात राजकारण सर्वांनी एकत्र येऊन सर्व व्यवस्थित कामं केले पाहिजे. विरोध केला पाहिजे, पण विरोध एवढाही नाही पाहिजे की बुवा तुम्ही दुसऱ्याचं नाव 4 खेड्यांमध्ये बदनाम करू बुवा असं. आता कसं आहे, पुढं JDPचे इलेक्शन लागणार आहे. मग शरद बापून त्यांना तिथं थोडं डिमांड आहे. मग त्यांचं नाव बदनाम करायचं, यांना पुढं तिकीट भेटलं नाही पाहिजे बुवा. हा स्टंट चालू आहे फक्त, दुसरं काहीच नाही. तो एक झाला राजकारणाचा भाग. पण गावाच्या विकासासाठी राजकारणी असो, विरोधक असो, का सत्तेवर असणार असो, यांनी काय केलं पाहिजे? हे सर्वांनी एकत्र येऊन कामं केले पाहिजे यांनी. बरोबर. हां, आता जर त्यांनी जर कामं केले नसते शरद बापून त्यांनी, तर त्यांचं नाव एवढं फेमस झालं नसतं ना गावात. 4 खेड्यांमध्ये नाव पण फेमस झालं नसतं ना. आता हे जे गट्टूंचे कामं केलेले, त्यांनी एवढं सुशोभीकरण केलेलं आहे इथं गावात. आजपर्यंत असा एकही सरपंच आला नाही की त्यांनी केलं बा असं. पण गावात तुम्हाला त्याची चांगली माहिती दिसते. मला एक सांगा, असा आरोप केले जातात की त्यांनी संरक्षण जाळ्या ज्या झाडांना लावल्या गेल्यात त्या लावल्याच नाही, पेवर ब्लॉक काही ठिकाणी बसवलंच नाही, मराठी शाळेमध्ये सौर ऊर्जेचा एक प्रकल्प होता तो राबवलाच नाही, अंगणवाडी सेविकांना काही वस्तू द्यायच्या होत्या त्या दिल्या गेल्याच नाही, संगणक गायब केले, असे अनेक आरोप झाले. याबाबत तुम्हाला काही माहिती आहे का? नाही ना, सर्व वस्तू आहेत ना प्रत्येक ठिकाणी. शाळेवरती ते सोलर फिट केलेलं आहे. परत जाळ्या आहे, परत हे जाळ्या दिसते ना माणसांना सर्वांना, हे जाळ्या आहे. परत तिथं परत ग्रामपंचायतमध्ये सर्व वस्तू पडलेल्या आहे, संगणक पडलेले आहे, अंगणवाडीचे साहित्य आहे तिथं, सर्व वस्तू आहे. मग कसं काय भ्रष्टाचार, कसं काय सांगता हे लोक? मग प्रशासक मागील 6 महिन्यापासून गावात नाही आहे, गावाला अधोगती लागलेली असं सगळे लोक म्हणतात, गावाचा विकास थांबलेला आहे. प्रशासकाची भूमिका काय असली पाहिजे? आता प्रशासकाने डायरेक्ट विरोधी साईडची भूमिका घेतलेली. त्यांनी त्याला सांगून पण काही फायदा नाही ना आपला. हां, तो एका बाजूनेच फक्त हे चालतो. त्यांनी गावाचा समस्या डोक्यात घेतल्या पाहिजे ना. प्रशासक कधी गावात आले का, किंवा गावातील नागरिकाशी कधी चर्चा करताना तुम्हाला दिसले का? कदाचित 1-2 वेळेस आला असेल तर आला असेल, नाही तर मग सहसा करून येत पण नाही बाहेर. बरोबर. असं आहे. कोण येते प्रशासकीय अधिकारी बोलते? मांडवडे साहेब म्हणून आहेत, ते आहेत इथं आपले आगारचे आहेत ते. बरोबर. यांनी मांडवडे साहेबांचं नाव घेतलं. ते ग्रामविस्तार अधिकारी आहेत. सध्या मालपाटण्याचं सर्वस्वी अधिकार त्यांना दिले गेलेले आहेत. ग्रामपंचायत विघटित झालेली आहे. प्रशासक म्हणून त्यांची नेमणूक केली गेली आणि ग्रामसेवक जे आहेत त्यांची नेमणूक केली गेली. एक गोष्ट सांगायचं म्हणजे, मी कालपासून ग्रामविस्तार अधिकारी मांडवडे साहेब यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता देखील सर्वांच्या समोर त्यांना मी परत एक कॉल करतो. त्यांना विचारूया आपण की ते मालपाटणे गावात येणार आहेत का नाही येणार आहेत. कारण असं नको व्हायला की प्रबंधभूमीने एक बाजू जाणून घेतली. आपण कालपासून त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ते कॉल घेत नाही आहेत. त्यांनी मला काल असं सांगितलं की मी गाडीवरती आहे आणि गाडीवरती असल्यामुळे बोलू शकत नाही. आपण जर या ठिकाणी बघितलं, ग्रामविस्तार अधिकारी मांडवडे साहेब यांचा तो नंबर आहे. त्यांना आपण कालपासून कॉल करतो आहे, ते फोन उचलत नाही. आत्ता उचलतात का हे लाईव्हच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ही रिंग या ठिकाणी वाजते. मांडवडे साहेब फोन उचलतात का हे पुन्हा एकदा आपण त्याची शहानिशा करणार आहोत. जर एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याकडे एखादं गाव दिलं गेलं असेल तर त्या गावच्या लोकांच्या समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत. एकतर्फी बाजू मांडली नाही पाहिजे. असं जे शेलार साहेबांनी सांगितलं ती बाजू आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. कालपासून मांडवडे साहेबांशी मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु मांडवडे साहेब हे कालपासून संपर्कात नाहीत. त्याचं कारण काय हे अजून देखील गुलदस्त्यात आहे. जर इथली गावातील जनता त्यांच्याबद्दल आक्षेप घेत आहे तर त्या संबंधित अधिकाऱ्याचं काम होतं की गावातून जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं. गावात अजून काही नागरिक आहेत, तरुण आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया की एकंदरीत त्यांना गावाच्या राजकारणाबद्दल काय वाटतं. अजय दादा, तुमचं संपूर्ण आयुष्य मालपाटण्यात गेलं. मालपाटणे गावात खूप मोठं राजकारण सुरू आहे. त्या राजकारणाशी आपल्याला घेणं नाही, आपल्याला गावाचा विकास करायचा आहे. जे विरोधक आहेत आणि सत्तेवरती आहेत, यांनी गावासाठी काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मागच मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता प्रबंधभूमीला, बरोबर? ट्रॅक्टरचा व्हिडिओ. विशेष म्हणजे अजयदादांचं कौतुक केलं गेलं पाहिजे की मागील
महिन्यात जी तुम्ही ट्रॅक्टर संदर्भात जे बंद पडलेले ट्रॅक्टर आहे त्या संदर्भात जो व्हिडिओ होता आणि जो आवाज उठवला सोशल मीडियावरती हेच ते अजय कुमार होते. त्यांनी प्रशासकाला प्रश्न विचारला होता की गावाला कोणी वाली आहे का. तेच अजय कुमार आता आपल्यासोबत आहेत आणि तेच हे मुद्दा सांगू इच्छित आहेत. दादा कंटिन्यू करा, काय सांगण्याचा प्रयत्न आहे तुमचा? तर त्या ट्रॅक्टरला माझ्या माहितीनुसार फारसा खर्च नसेल, त्याचा गेअर वगैरे अटकलेला आहे. पण मी तुमच्या माध्यमातून ती बातमी लावलेली होती, पण त्याचा काही फारसा फरक पडला नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते ट्रॅक्टर तिथून निघालं, तो भरलेला कचरा त्यांनी तिथं ओतला आणि परत ते ट्रॅक्टर त्याच जागेवरती आहे आणि आता त्याच्यात परत कचरा टाकला जात आहे. म्हणजे गावाला कोणी वालीच नाही. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही कोणी का असे ना विरोधक असो सत्तेवरचे असो, आता तर कोणीच नाही आहे आणि प्रशासकाचा तर विषयच नाही आहे. तो गोरा आहे का काळा तर मी पाहिलाच नाही अजून, बरोबर आहे की नाही. पण ठीक आहे, त्यांनी तो एक अधिकारी माणूस आहे, तो गावात येतो किंवा नाही तो हा प्रश्न लांबचा आहे, त्यालाही 50 कामं असतील. पण जे आता सत्तेत नाही आहेत किंवा जे पुढारी आहेत त्यांनी तरी हा विचार डोक्यात घेतला पाहिजे की नाही बाबा आता आपण सत्तेत नाही म्हणून काय आपण राजकारण नाही आहे बाबा, तर मग समाजकारण बंद करून द्यायचं का? समाजाचा विषय क्लोज झाला का तिथं त्या ठिकाणी? निदान तुम्ही समाजासाठी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आता पुढे चालून इलेक्शन लागलं तर तुम्ही त्या समाजाच्या पाठीमागं 4-4 टाईम पळणार, त्यांना मतं मागणार त्यांच्याकडनं. आणि मग हे जे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत हे कोणी सॉल्व्ह करायची? हे सर्वसामान्य माणूस तर सॉल्व्ह करू शकत नाही ना. तुम्हाला तिथली सगळी माहिती आहे तर तुम्ही तो पाठपुरावा करून ते केलं पाहिजे ना. आता हे फिल्टरचं पण तसंच आहे, मागं बी फिल्टरचं बिल भरलेलं नव्हतं. आता फिल्टरचा गल्ल्याचा विचार जर केला तर त्या मानाने बिलाचा विचार केला तर फार फरक आहे. त्याचं बहुतेक कलेक्शन 35-40 रुपये 1000 रुपये असू शकतं. मला महिन्याचं किती आहे मला माहित नाही, पण असू शकतं. उन्हाळ्यामध्ये तर जास्तच असू शकतं. मग त्याचं बिल 13-14-15 हजार रुपये आला, तुम्हाला भरायला काय हरकत आहे? तुम्ही त्याच्यासाठी वेट करायला लावतात लोकांना. मग ही सर्वस्वी जबाबदारी प्रशासकाची आहे. सध्या आता प्रशासक बसलेले ही त्यांची जबाबदारी. प्रशासकाची जरी असली पण ती जबाबदारी आपल्या गावातील जबाबदार नेत्यांची सुद्धा आहे. त्यांचं राजकारण संपलं म्हणून त्यांनी समाजकारण बंद केलं. त्यांनी जाऊन विचारायचं ना त्याला, आम्ही तर काही ओळखत नाही त्यांना. तुम्ही जा त्यांच्याकडं, तुम्ही त्यांना फोन करा, ही अशी अडचण आलेली आता तुमच्या ताब्यात येतो, तुम्ही काय करताय नेमकं? पैसा नाही का ग्रामपंचायतीकडं? आता हे पाणीचं फिल्टर आहे, याचा पैसा जमा होतो ना, प्रत्येकाला माहिती आहे पैसा जमा दर महिन्याला होतो, रोज होत असेल. मग मला सांगा, तुम्ही जर तुमचा पैसा जर रोज जमा होतोय तर तुम्ही बिल भरायला 8-8, 10-10 दिवस का लावतात? ते बंद का ठेवतात? तुम्ही तर एक्स्ट्रा भरून ठेवा ना डायरेक्ट. त्यांना वायरमॅनला गरजच येणार नाही ना बिल मागायची. ऑलरेडी तुमचा स्रोत चालू आहे ना पैशांचा. ठीक आहे, पैशांचा स्रोत चालू नसता तर मग गावचं राजकारण, गावाचा विकास पण होऊ द्यायचा नाही आणि गाव अधोगतीला पण जाऊ द्यायचं नाही, ही काहींची भूमिका असू शकते. माझा एक प्रश्न सरळ आहे, गावच्या राजकारण्यांनी गावासाठी काय केलं पाहिजे? गावासाठी ते हे जे प्रश्न मांडतायत ना, ज्या आपण अडचणी सांगतोय ह्या अडचणीच त्यांनी सॉल्व्ह केल्या पाहिजे. तुम्हाला कोणी म्हणत नाही ना माझं रेशन कार्ड काढून द्या, मला खोली आणून द्या, असं तर काही कोणी म्हणत नाही ना. तुम्ही फक्त जे गावामध्ये जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करा. बाकीच्या गोष्टी तुमच्याकडे कोणी मागत पण नाही ना. तुमच्याकडे कोणी घरं मागत नाही ना, दारं मागत नाही ना, पैसा मागत नाही. तुम्ही फक्त जे आहे ते सॉल्व्ह करा, बाकीचं तुमच्याकडे कोण काय मागणार आहे? अजयदादांनी एकदम छान मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की तुम्ही काही करा पण गावाचा विकास थांबवू नका देऊ, गावासाठी काहीतरी करा. या ठिकाणी धामणे सर आहेत, महालपाटणी गावाचे प्राथमिक शाळेचे ते जिल्हा परिषद शाळेचे ते मुख्याध्यापक आहेत. ते देखील या महालपाटणी गावात अनेक वर्षांपासून आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की धामणे सरांचं याबाबत काय मत आहे. सर, तुम्ही देखील महालपाटणी गावात गेल्या 1-2 वर्षापासून कार्यरत आहात. महालपाटणी गावा संदर्भातला तुमचा काय अनुभव आहे? आपल्याला गावाच्या संदर्भात काही घेणं देणं नाही त्याच्यात, पण आमच्या शाळेच्या संदर्भात जर विषय असला तर मी सविस्तर तुम्हाला सांगू शकतो. आता एक शाळेचा तुमचा मुद्दा घेतला गेला. या ठिकाणी तुम्ही काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराचा एक बॅनर बघितला असेल, त्या प्रतींवरती मराठी शाळेचा देखील उल्लेख होता की त्या ठिकाणी मराठी शाळेमध्ये काही वस्तू दिल्या गेल्या नाहीत. काय सत्य परिस्थिती, नक्की दिल्या गेल्या नाहीत का अपहार झाला? जे असेल खरं ते सांगा. आमच्या मराठी शाळेला ग्रामपंचायतीकडून 2 संगणक संच, त्याच्यानंतर सोलर सिस्टीम, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारे बॅटरी ज्याला आपण इन्व्हर्टर म्हणतो ते सुद्धा दिलेलं आहेत. त्याच्यानंतर वाचनालय अभ्यासिका म्हणून ग्रंथालय किट दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे ग्रामपंचायतीने आम्हाला तो वित्त आयोग, मला माहीत नाही कोणता वित्त आयोग आहे, परंतु ग्रामपंचायतीने भरभरून आम्हाला मदत केलेली आहे. त्यांनी तुम्हाला वस्तू दिलेल्या आहेत, बरोबर. ते कितीच्या असतील XYZ ते घेणं देणं नाही, बरोबर आहे.
पण भ्रष्टाचाराचा बॅनर लावला गेला असं सांगितलं गेलं की त्या वस्तू दिल्याच गेल्या नाहीत. नाही, दिल्या वस्तू 100% दिलेल्या आहेत. त्याचे पुरा आणि त्या वस्तू आमच्या शाळेत आज बघायला मिळतील ना त्या ठिकाणी. बघायला मिळतील. पण त्या वस्तूंचा पंचनामा देखील झाला असेल ना मग, किंवा ज्यावेळेस हे जेव्हा प्रश्न उपस्थित झाले, मांडोळे साहेब जेव्हा माल पाटणेगावात आले तेव्हा त्यांनी पंचनामा देखील केला असेल त्या वस्तूंचा. नाही, त्यावेळी ती वस्तू ग्रामपंचायतमध्येच होत्या. मांडवडे साहेब ज्यावेळी आले ना त्यावेळी ती वस्तू ग्रामपंचायतमध्येच होती. ती ते ज्या दिवशी आले त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनीच ग्रामपंचायतीला सांगितलं शिपायला की या वस्तू शाळेला पोच करा बुवा. पण असं ऐकलं मी की मांडोळे साहेबांनी पंचनामाच केला नाही आणि ते फक्त काही लोकांशी संवाद साधला. काही अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी लेखी लिहून घेतली, वस्तू भेटल्या नाही भेटल्या, त्यानंतर त्यांनी तो अहवाल दिला. मग हा अहवाल त्यांनी कुठल्या बेसवर दिला असेल? त्यावेळी ते आमच्या शाळेत पण आले होते. त्यांनी माझ्याकडनं सुद्धा लेखी घेतलेला आहे. तुम्हाला ग्रामपंचायतीकडून काय काय वस्तू मिळाल्या, परंतु त्या मिनिटापर्यंत त्या तारखेपर्यंत पंचायतीकडून आमच्या शाळेकडे त्या वस्तू वर्ग झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मी सुद्धा लेखी दिलेला आहे की ग्रामपंचायतीकडून अद्याप आम्हाला मागणी केलेली कुठली वस्तू मिळाली नाही, ती पंचायतीकडेच शिल्लक आहे, ते देणार आहेत. अशा पद्धतीने मी त्या दिवशी वस्तू ग्रामपंचायतमध्ये होत्या, मग त्या गोष्टींची शहानिशा करणं, त्याचा पंचनामा करणं अपेक्षित होतं. आता ते पंचनामा करणं अपेक्षित हा, तो होतं, त्यांचा सर्वस्वी अधिकार, त्यांचा मुद्दा आहे तो. पण त्या वस्तू आज रोजी तुमच्याकडे आहेत का? मग हो, त्या वस्तू संपूर्ण आमच्याकडे आहेत, आजही आहेत. त्या वस्तू आज तुम्ही आत्ताही म्हटलं तर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो त्या वस्तू. धन्यवाद सर. मला सांगा, तुम्ही शालेय शिक्षण समितीवरती कार्यरत आहात, जिल्हा परिषद शाळेवरती, तुम्हाला देखील माल पाटणेगावात चांगला अनुभव आहे. गावात सध्या जे राजकारण सुरू आहे, या राजकारणाबाबत तुमचं काय मत आहे? राजकारणाबद्दल तर आपल्याला काही सांगायचं नाही काही, पण जे शाळेसाठी त्यांनी दिलेलं आहे त्या वस्तू आम्हाला भेटलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे. आम्हाला आपलं हे नव्हतं सोलर पाणीचं, ते बसून दिलं त्यांनी पहिले फ्री. याच्यामध्ये घंटा नव्हता ते सांगितलं तर त्यांनी ते सुद्धा आम्हाला बसून दिलेलं आहे. त्यांनी स्वखर्चातून गेला का? स्वखर्चातून दिलेला आहे. हा खर्च कोणी केला? त्यांनी शरद ठाकरेंनी स्वतः केलेला आहे. सर, मला एक गोष्ट अजून एक नमूद करायची होती की माल पाटणे गावामध्ये CCTV कॅमेरे बसवले गेले, त्यापैकी एक कॅमेरा का 2 कॅमेरा माल शाळेवरती. हे कॅमेरे कुठल्या निधीतून बसवले गेले, किंवा तुम्ही त्याची काही मागणी केली होती का प्रशासनाकडे? आम्ही आमच्या प्रशासनाकडून आम्हाला वेळोवेळी पत्रव्यवहार झालेला होता की ग्रामपंचायतीकडे आपण शालेय प्रांगणामध्ये CCTV कॅमेऱ्यांची मागणी करा. त्यानुसार आम्ही 2-3 वेळा तोंडी पण एकदा लेखी मागणी केलेली होती आणि त्यानुसार ग्रामपंचायतीने आम्हाला 8 या ठिकाणी CCTV कॅमेरे बसून दिलेले आहेत शालेय प्रांगणामध्ये. कोणी बसून दिले कॅमेरे? ते कोणी बसून दिले, परंतु आमच्याकडे 8 कॅमेरे आलेले आहेत. बसून दिले, बरोबर. गावात ते ज्येष्ठ नागरिक आहेत. नाना, तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य झालं, तुमच्या पुढे लहानाचा मोठा झालो, माल पाटणे गावात तुम्ही राजकारण सगळं बघितलं. आधीचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये काय फरक दिसतो? आत्ताचं राजकारण असं आहे, ज्या काम करणाऱ्याची किंमत नाही आणि त्यांना ते सण होत नाही, कुठलंच तथ्य नाही त्याच्यात. त्यांनी जो केलेला आहे उपोषण सापोषण सर्व हे कोठांड आहे. आणि त्या मुलगाने फक्त 14च महिने कारभार सांभाळला तरी यांच्या पोटात खुदबुदी यांनी झटपट राजीनामे बी देऊन टाकले 7 लोकांनी. तरी त्यांनी सांभाळून 3 महिने अजून कारभार चालवला. सर्व गोष्टी ठीक. पंचायतला ट्रॅक्टर आणलं, कचरा कुंडीत जात होता, बाहेर कचरा साफ होत होता, गाव जाडजूड होत होतं. ते ट्रॅक्टरसुद्धा यांनी तिथं कार्यक्रमाला घेऊन त्याची मोडतोड करून टाकली. ते पडलेलं आहे पंचायतीच्या समोर. मला सांगा, 10 वर्षांपूर्वी माल पाटणं कसं दिसत होतं आणि आज माल पाटणं कसं दिसतंय? माल पाटण्यामध्ये सुधारणा झाली ना, मग फार सुधारणा झाली. त्यांनी फार मी केलं. तर असं ऐकलं की ज्यांनी भ्रष्टाचार केला 17 लाखाचा, त्यांनी त्या वस्तूच खाऊन घेतल्या, वस्तू दिसत नाही गावात, असं ते म्हणतायत. वस्तू का त्यांनी मोजून घ्यावा ना त्याच्यापासून, कुठं कुठं बसवले आहेत ते. मग बसवल्याच असतील. एवढ्या 17 लाखाचा भ्रष्टाचार काही एकटा माणूस करतो का? 10 लोकांनी खाल्ला असेल ते म्हणू शकतो हे आपण. पण बॉडीवर होते ना, हे पण बॉडीवर होते. जे उपोषणला होते ना ते पण बॉडीवर होते. त्यांनी बी 2.5 वर्ष कारभार केलेला आहे. मग 2.5 वर्षात तुम्हाला काय दिसलं? गावाचा विकास काहीच दिसला? दिसलं नाही, काहीच केलं नाही यांनी. मग एवढा गावाचा यांना हा विकास रस्ता मंजूर होता, याचं सर रोख पेमेंट काढून घेतलं यांनी. आणि तो रस्ता मग कुठं आहे रस्ता? तिथं कोणता रस्ता म्हणता तुम्ही? डायरेक्ट नदीपर्यंत कॉन्क्रीट. एक वेगळा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. नानांनी सांगितलं की
या ठिकाणी आई माऊलीचं मंदिर आहे आणि तो रस्ता नदीपर्यंत जातो. तो रस्ता मंजूर झाला होता, पैसे खाल्ले गेलेत. याचा तपास प्रबंध मी 100% लावणार ना. तुम्ही धन्यवाद. अजून तो एक वस्तीवरचा रोहिदास वस्तीवरचा बी रस्ता अपर आहे, हां, त्याचं पण बिल काढलं गेलं हे कोणी काढलं? त्या पहिल्या सरपंचाने पहिल्या सरपंच जे असतील 2.5 वर्ष त्यांनी ते अगोदर. एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय बरं का. 2.5 वर्षांपूर्वी ज्या सरपंच होत्या त्यांच्यावर गंभीर आरोप केले गेलेले आहेत. ते गंभीर आरोप असे आहेत की आई माऊली मंदिरपासून तर नदीपर्यंत एक रस्ता होता, त्या रस्त्याचे पैसे खाल्ले गेले. सोबतच एक रोहिदास वस्ती म्हणून मालपाटणे गावात मळ्यामध्ये एक वस्ती आहे, त्या ठिकाणचा अर्धा रस्त्याचं काम झालं, तो अर्धा रस्ता खाल्ला गेला. या ठिकाणी मालपाटण्याच्या सरपंच आहेत सौ सुरेखा डाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे पती या ठिकाणी उपस्थित आहेत, तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. या तरुणांशी देखील आपण संवाद साधणार आहोत. या संवादमध्ये यांच्याशी संवाद साधून गावाला काय पाहिजे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सोबतच या ठिकाणी एक रिक्षावरती एक व्यक्ती आलेला आहे, त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया, कारण तो मुद्दा महत्त्वाचा आहे. गावात जर एखादा व्यक्ती 17-18 लाखाचा भ्रष्टाचार करतोय तर गावाच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की तो गावासाठी देखील खर्च करतो. कोणी केला खर्च, का केला, हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. या ठिकाणी रिक्षामध्ये बसलेला इकडे नाही का ना, रिक्षामध्ये बसलेला एक व्यक्ती आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तुमचं नाव काय? आबा पंडित खेळणार. काय झालंय तुम्हाला? माझा ॲक्सिडेंट झालेला होता. कधी झाला त्या ॲक्सिडेंट? साधारणतः 1-1.5 वर्ष झाले. कुठं ॲक्सिडेंट झाला होता आणि कसं? गावात, निंबोळ्या गावात. विचारलं सांग. कधी ॲक्सिडेंट झाला होता आणि कसा झाला होता? जरा गाडीचं ते कॉर्नरला असल्यामुळे काही संतुलनच कळालंच नाही. कळालं नाही. मग आत्ताची तुमचा जो खर्च आहे तो खर्च कोण करतंय? सध्याचं खर्च काय घरचे काही, शिवाय गावाने थोडी वर्गणी करून दिलेली होती, शिवाय काही आपले पैसे होते, काही बापून त्यांनी केलं. बापू म्हणजे कोण? शरद बापू ठाकरे. किती खर्च केला त्यांनी तुमच्यासाठी? त्यांनी 75 ते 80 हजार रुपयाच्या आसपास केला. 75-80 हजार रुपये त्यांनी तुमच्यासाठी खर्च केला. मदत केली. हो. का मदत केली त्यांनी तुम्हाला? आता ते गावात माणुसकी म्हणून केला का पैसे तुम्हाला ते मला एवढं सांगता येणार नाही. जेव्हा त्यांनी सहकार्य केलं तेव्हा मी दवाखान्यात होतो, मी शुद्धीवर नव्हतो. बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यासाठी 75,000 रुपये खर्च केला गेला आणि या 75,000मध्ये 75,000 त्यांनी खर्च केला आणि 75,000 त्यांनी वैयक्तिक खर्च केला शरद ठाकरेंनी. त्यांनी गावाचे शिक्षक, माजी शिक्षक, त्यांच्याशी संवाद होत्या. रे सर, मला एक सांगा, तुम्ही गावाचं राजकारण पहिल्या दिवसापासून बघतायत, तेव्हाचं राजकारण आत्ताच्या राजकारणात काय फरक आहे? आत्ता जो बॅनर लागला होता ना, त्या बॅनरवर जो अधिकारी सही केलेली आहे, माझा प्रश्न समजून घ्या फक्त. लोकांची मानसिकता बरोबर. मी 100% तुमच्याशी मताशी सहमत आहे. माझा प्रश्न एकदम साधा आहे. 10 वर्षापूर्वी असलेलं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणात काय फरक आहे? आताचं राजकारण म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर गेलं असं माझं मत आहे. म्हणजे होतं, आम्ही पण राजकारण केलं पण इतकं घाणेरडं नाही होत. बरोबर झालं असेल पण इथपर्यंत नाही बघ. मीडिया गावात बोलवून गावाची जिल्ह्याभर वेशीवर जाणे, कोण करते हे सगळं? पण आता दोन बाजू असतात नाण्याला. बरोबर. नाण्याला मी जे केलं माझं नाही पटलं, दुसरं करायचं, हेच दुसरं काय चालू आहे. असं या ठिकाणी बॅनर लावला गेला. पंचक्रोशीतून एक कार्यक्रम या ठिकाणी राबवला गेला. आपल्या बंदराचं काम या ठिकाणी आयोजित केलं होतं, तेव्हाच तो बॅनर का काढला गेला? मग तो का त्या बॅनरची ती चूक झाली हो, ते काढलाच नको बोलता त्यांनी. म्हणजे काढला नको. माझा प्रश्न आला लक्षात. काढला नको. राजकारण गावात 100% झालं पाहिजे. ते पंचक्रोशीला तुम्ही म्हणताय की जिल्ह्याभरात गावाची इज्जत वेशीवर टांगली गेली. ज्यांनी लावला होता ना त्यांनी काढला ना, ते पण गुन्हेगार आहे. ज्यांना सांगितलं त्यांनी पण गुन्हेगार केला. 2 शाण्यामध्ये सांगितलं काढून घ्यावं, आमदार येत आहेत नको बाबा, असं त्यांनी काढून घेतला. नाही, आमदार तर आपले लोकप्रतिनिधी, त्यांना उलट कळालं पाहिजे मालपाटण्यात काय सुरू आहे. असं त्याच दिवसापर्यंत सकाळपर्यंत होता ना, 4 वाजता काढला. बरोबर. तुम्ही मगाशी म्हटले मला की गावाची इज्जत जिल्ह्याभरात वेशीवर टांगली गेली. मग जर एक गावात कार्यक्रम मोठा राबवला गेलाय
बाहेरून पंचकृषी लोक आले होते, मग त्यांना बी कळायला पाहिजे ना की माल पाटणे गावात काय चालू आहे असं. ते कळालं होतं पण त्या दिवशी काढला नको होता. बरोबर, तुम्ही म्हटलं की राजकारण खालच्या पातळीवर गेलंय. काढलं माझा प्रश्न तोच होता तुम्हाला की 10 वर्षापूर्वी जे राजकारण ते आणि आत्ताचं राजकारणात काय फरक आहे, फरक विचारतोय मी तुम्हाला. फरक आता डिजिटल नाही सर, माझा प्रश्न ते लक्षात आलं नाही. राजकारण तुम्ही या डिजिटल राजकारण झालं आता. कसं शो करायचा त्याचा राजकारण करायचं कुठल्याही करू म्हणजे असं. पण गावाचा विकास कुठेतरी थांबलाय असं वाटत नाही. गावाचा विकास थांबला असं काही म्हणता येणार नाही. आज जर गावाचा तुम्ही म्हणताय थांबला असं, गावात विकास करायला कोण नाही, आता प्रशासक आहे. हां. आता कोणाकडे बाजू म्हणणार प्रशासक आहे. मग माझा प्रश्न तोच आहे सर तुम्हाला की 10 वर्षापूर्वी माल पाटणं कसं होतं ना आता माल पाटणं कसं आहे, मी हा फरक तुम्हाला विचारते सर. प्रशासकाला काही तुम्ही पण चॅलेंज करत मी पण करू शकत नाही. जे लोक येतात ही प्रशासकाची भूमिका 6 महिन्यापासून होती, मला मान्य आहे. माझा प्रश्न साधा आहे की फॉर एक्झाम्पल की मागच्या 4 वर्षापासून नवीन बॉडी किंवा नवीन ग्रामपंचायतचं आपलं निवडणूक 4 वर्षापूर्वी झालं. आपण समजूया 4 वर्षापूर्वीचं माल पाटणं कसं होतं, आजचं माल पाटणं कसं आहे आणि पुढं काय झालं पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. मी आता सुज्ञ झाले लोकांना काय करायचं काही नाही, म्हणजे सर्व राजकारण बी कसं करायचं हे सर्व लोक आता जाणून बुजून व्यवस्थित करतील. राजकारण हा वेगळा भाग झाला. मी गावाबद्दल बोलते. गावात जर पेरला बसला नसता तर आपण या ठिकाणी बसू शकलो नसतो. तर गावाच्या विकासासाठी राजकारण्यांनी काय केलं पाहिजे. राजकारणाने मतभेद बाजूला ठेवून चांगलं काम असते, चांगलं कामात चांगलं म्हटलं पाहिजे. जिथं चुकी झालं असेल चूक म्हटलं पाहिजे. बरोबर, चूक असेल तर चूकच म्हटलं पाहिजे, बरोबर असेल तर बरोबर म्हटलं पाहिजे. मग ज्यांनी चूक झाली असं सांगितलं तो बॅनर त्यांनी याच ठिकाणी लावला, त्यांचाच कार्यक्रम, आणि त्या दिवशी तो बॅनर काढला गेला. त्यांचं काय म्हणता येईल, त्यांचा काय वैयक्तिक कोणाचा होता का. वैयक्तिक गावाचा म्हणतोय. माल पाटणे गाव म्हणजे माझं पण आहे, तुमचं पण आहे, त्यांचं म्हणजे गावाचं म्हणतोय. गावाचा कार्यक्रमामध्ये बॅनर का काढला गेला. मग आज 2 शहाण्यांनी त्यांना काहीतरी सांगितलं असेल काढून घ्या बाबा, त्यांनी काढला. मग गावात जर शाने नादान 10 लोक असतील तर त्यापैकी 2 लोकांनी सांगितलं असेल अरे बॅनर आधीच लावू नका सुरुवातीला, किंवा तुम्ही एक काम करा की गावाच्या विकासासाठी थोडं पुढे या. लावायचा बदल नाही, ते अधिकाऱ्याची चूक माझ्या मताने. त्यांना जर काही मटेरियल दिलं नसतं ते लावलं नसतं. म्हणजे जो बिडोने काही ते आवाज दिला होता त्यांनी सही करून दिला नसताना, विस्तार अधिकारी त्यांनी दिला नसताना त्यांची लावायची ताकदच नव्हती. बरोबर, म्हणजे तुमचं म्हणणं असं की जर त्यांची ताकदच नव्हती, त्यांना जेलमध्ये जावं तुम्ही आता लागलं बरोबर बोलताय. असतं. जर समजा तुम्हाला ते काढून सुद्धा ते आता पुन्हा उपोषण करतात, त्यांना तिथे जेलमध्ये टाकलं असतं. बरोबर, काही ते हे जे उपोषण करणार आहे ते, बरोबर, मग त्यांना का जेल होत नाही. त्यांना कशाला जेल होईल. अहो मग चुकीचं करत असेल तर जेलमध्ये जातील ना. हा, प्रशासक डायरेक्ट निर्णय कुठलंच न्यायालय डायरेक्ट एखाद्या गुन्हेगाराला फाशी देत नाही. कोणाच्या विरोधात तो अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या विरोधात बांधले ते आता मागच 5-6 दिवसात मागणी अशी होती, मी ते पत्र उपोषण झालंय त्या अधिकाऱ्याला काय बांधलं ते आम्ही जे तुम्ही दिले त्याच्यावर काही कार्य केलं याच्यावर बांधलं झालं त्याचं. तुझं काही मी असं वाचलं त्या याच्यामध्ये किंवा त्यांनी आम्हाला जी बाईट दिली त्याची त्यांनी असं सांगितलं की ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे त्या अहवालाचा संदर्भ घेऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, परंतु संबंधित अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते अहवाल देऊ नाही. जे उपोषणा बसले होते ना त्यांनी असं सांगितलं की ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असं त्यांचं. कायद्याचा कलम काय असेल तो म्हणजे ग्रामपंचायत कायदा काहीतरी असेल ना बरं ते त्या अधिकाऱ्याचे बांधून राहील. ठीक आहे, सरांचं मत वेगळं आहे, आपलं मत वेगळं आहे. ते म्हणतात की अधिकाऱ्यांशी भांडतायत, पण जेव्हा आपण संबंधित उपोषणकर्त्यांशी संवाद साधला होता तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं प्रबंधभूमीला की संबंधित व्यक्तींवरती फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. तो का झाला नाही आणि ज्यांच्यावर आरोप आहेत ते या ठिकाणी बसलेले. आता आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांच्यावर आरोप होत आहेत, मग ते गप्प का बसलेत. शरद भाऊ, माझी एक साधा आणि सरळ प्रश्न आहे. तुमच्यावर तब्बल 17,34,000 पुढे काय असेल ते अमाऊंट मला माहिती नाही, एवढा मोठा आरोप होत आहे, तर तुम्ही अशा ठिकाणी निवांत बसताय 4 चौघांमध्ये. एवढे आरोप असताना तुम्ही एवढे शांत का बसू शकतात, किंवा तुम्ही आजपर्यंत कुठलं पाऊल का उचललं नाही, हा सरळ गावकऱ्यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट काहीतरी काळं भेरं झाले म्हणून शरद भाऊ शांत आहेत. कारण तुम्हाला जरी वाटत असेल किंवा आपल्या भ्रष्टाचाराचा जो आरोप झाला 17,38,794 रुपये काही झालेले आहे असं पहिल्या अहवालामध्ये दिल्यानंतर, आता एवढं शांत बसलेले मित्रमंडळीमध्ये त्याचं कारण असं आहे की बाबा आपला बाप मागे बसलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज असे दैवत आहे की त्याच्यासमोर आपण खोटं बोलू शकत नाही. आता ज्यांनी जे आरोप केले असतील आपल्या ते 17,38,000 जे आरोप केले त्यांनी पहिल्या अहवालामध्ये ज्यांनी ते आरोप केले होते
ते दुसऱ्या अहवालामध्ये त्यांनी जो माझ्यावरती जो आरोप केला होता, पहिला जो आरोप होता 17,38,974 रुपयाचा, ही तारीख आहे तुमची 2/3/2026ची. त्याच्यानंतर दुसरा जो आरोप केला माझ्यावरती, परत चौकशी अहवाल केल्यानंतर त्यांनी दुसरा एक चौकशी अहवाल दिला, त्याच्यावरती माझ्यावरती आरोप केला त्यांनी 8,64,487 रुपयाचा. हा आहे 4/3/2026चा. त्याच्यानंतर तिसरा जो आरोप केला माझ्यावरती, जी खुलासा दिली आम्हाला नोटीसप्रमाणे, त्या नोटीसप्रमाणे आमच्यावरती आरोप केलेले 6,15,192 रुपये. म्हणजे तुमच्यावर तब्बल 3 आरोप केले गेले. 3 आरोप म्हणजे पहिले 17 लाखाचा होता, त्याच्यानंतर तो 8 लाखावरती आला, 8 लाखावरनं तो 6,15,000 वरती आला. आता मला हेच कळत नाही की बा असं का झालं. आता हे चौकशी अधिकारी त्यांचं म्हणणं असं असेल मग की हे 3 अहवाल वेगळे असेल, 3 वेळेस तुम्ही भ्रष्टाचार केला असेल. नाही, त्यांनी असं केलं की पहिले आम्हाला फक्त त्यांनी आम्हाला बोलवलं, म्हणजे अहवाल म्हणजे त्यांनी चौकशीला आम्हाला पहिली गोष्ट बोलवलेच नाही. सरपंच मॅडम पण इथं आहेत, त्यांच्यासमोर मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट असे, त्यांनी जेव्हा आमच्याकडे आल्याचं म्हणजे मालपाडा ग्रामपंचायत चौकशीला, त्या दिवशी फक्त ग्रामसेवक उपस्थित होते, सरपंचही उपस्थित नव्हते. दुसरा विषय असा की जर त्या दिवशी आले होते त्यांनी नोटीस पण दिली नाही आणि काहीच सांगितलं नाही आम्हाला त्यांनी की बा तुम्ही उपस्थित राहा, किंवा तुम्ही कोणता चौकशी अहवाला सामोरे जा का, किंवा एवढा तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे का काय, बा हे काहीच सांगितलं नाही. ज्या दिवशी त्यांनी आले त्या दिवशी फक्त त्यांची चौकशी केली, आणि साधारण 7-8 लोक होते गावात ग्रामपंचायतमध्ये बसले, त्याच्यासोबत मी पण होतो. ते साधारण 7-8 लोक म्हणजे त्यापैकी एखादी 2 नावं इथं असतील ना. विनोद ठाकरे आहेत, दशरथ आहे, त्याच्यानंतर गोकुळ त्र्यंबक आहे, नानाजी ठाकरे आहेत, त्याच्यानंतर इथले स्थानिक पत्रकार शरद भाटेवाल होते, साधारण अजून भाऊसाहेब ठाकरे होते, अजून ते पप्पू शेलार होते, हे सगळे होते. ज्या दिवशी पहिल्या दिवशी मांडवडे साहेब ज्या दिवशी आले चौकशी करण्यासाठी, त्या दिवशी मांडवडे साहेबांना स्पष्टपणे मी सांगितलं, आम्हीच नाही सगळ्यांनी सांगितलं. त्याच्यात विनोद ठाकरे त्यांनी ते खूप आग्रह करून सांगितलं, साहेब तुम्ही बाजूलाच गोडाऊन आहे, गोडाऊनमध्ये ज्या वस्तू आहेत किंवा नाही आहेत हे तुम्ही पहिले चौकशी करा, चौकशी केल्यानंतर मग तुम्ही जबाब लिहा, पंचनामा करून घ्या. पण त्यांनी आम्हाला उडाउडीची उत्तरं दिले, एवढे उडाउडीची उत्तर दिले की बाबा त्यांचं म्हणणं की बाबा मला वेळ नाही, मी चाललो मिटिंगला. मग जर मिटिंगला जात असताना यांनी आम्हाला 3 कारण दाखवा नोटीसं का द्यावा? जर द्यावा ते द्यावा, काय अडचण नाही, आपल्याला त्याची पण काय अडचण नाही, कारण शेवटी काय असतं, सत्ता असते, पैसा असतो, कोणीही काही करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा त्यांनी इथं एक छोटंसं उल्लेख देतो मी तुम्हाला, म्हणजे सगळ्याच कामांचा गोंधळ आहेच तो, पण मी तुम्हाला एक सांगतो. जनसुविधेमधनं एक काम मंजूर झालेलं होतं 10 लाखाचं. त्यांनी आपल्याला पहिला हप्त्यापोटी आपल्याला त्यांनी अमाऊंट दिली 3,41,295 रुपये. त्यांचं म्हणणं असं आहे की जे काम आहे साईबाबा मंदिर परिसराचं फेब्रुवारीचं काम करावं बाबा असं. मग आम्ही ते 3 लाख रुपये आम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीमधनं 3 लाख रुपयाचा चेक दिला. कशासाठी दिला? की बा फेअर ब्लॉक खरेदी करण्यासाठी समोरच्या माणसाला दिला. आम्ही दिला 3 लाख रुपयाचा चेक आणि त्यांनी उल्लेख केला 3,41,000 रुपयाचा. कसं काय अहवाल दिला असं? तुमचं म्हणणं चुकीचा अहवाल दिला. चुकीचं हे बघा, जर कदाचित पैसे आले 3,41,000 रुपये ग्रामपंचायतच्या खात्यावरती, आम्ही चेक दिला 3 लाखाचा, बरोबर आहे. मग त्यांनी भ्रष्टाचारात किती घेतले? 3,41,000 रुपये घेतले. मग असं का बरं? मग तर 3 लाख रुपये या ठिकाणी तफावत दिसते. तफावत आहेच ना. दुसरी गोष्ट आता इथं तुम्हाला तुम्ही जूम करून बघून घेऊ शकता. आता इथं शालेय साहित्यामध्ये म्हटलेले आणले 2 टेबल, एक टेबल त्यांना मान्य आहे, एक टेबल मान्य नाही. एकाच दिवशी पेमेंट टाकलं, एकाच दिवशी वस्तू आणल्या आणि एकाच दिवशी त्यांनी खुलासा केला. त्या खुलाशामध्ये मोकळं म्हटलं इथं की शालेय साहित्य नग, हे बघा इथं 2 पैकी 1 अमान्य. म्हणजे मला एक सांगा, वस्तू एकाच दिवशी आणायच्या, पेमेंट पण एकाच दिवशी टाकायचं, सगळं एकाच दिवशी करायचं, आणि ते म्हणता की वस्तू आम्हाला मान्य नाही. एक तुम्ही प्रश्न उपस्थित केला शरद भाऊ, माझ्या लक्षात आला की तुम्ही त्यांना म्हटले की पंचनामा करा. गावातले नागरिक पण होते, त्यांचं पंचनामा करण्याचं काम होतं, बरोबर. म्हणजे हा सगळा गोंधळ झाला नसता. विनोद ठाकरेंचं तुम्ही नाव घेतलं, आम्ही त्यांच्याशी संवाद साधतो. मग तुमच्याकडे येतो की शरद ठाकरे कितपर्यंत सत्य बोलतात. विनोद दादा तुमचं नाव घेतलं गेलं, मग असे की पंचनामा केला गेला पाहिजे होता, पंचनामा झाला नाही. खरं आहे काय? म्हणजे पंचनामा करणं अपेक्षित होतं, पंचनामा झाला नाही, हे खरं आहे का? बरोबर आहे. काय झालं होतं की त्या दिवशी आम्ही सांगितलं जे वस्तू आहे त्यांचा पंचनामा तुम्ही आता करून घ्या आणि नंतर मग पुढे मार्ग लागा. त्या माणसाने एक पण वस्तू पाहिली नाही, काही नाही, मला गाई आहे असं तसं करून घेतलं आणि लगेच निघून गेला तो. लगेच निघून गेले. हां, पप्पू शेलार आहेत, त्यांचं बी नाव घेतलं. पप्पू दादा कितपत सत्य आहे की त्या दिवशी पंचनामा झाला नाही झाला? 100% ते आम्ही सांगितलं माडवडे साहेबांना, वस्तू आहेत इथं, तुम्ही बघून घ्या, जेवढे आहेत तेवढा पंचनामा करा, ज्या नसतील तुम्ही ते मोकळं सांगा म्हटलं. ते म्हणे मला काही काम आहे, मीटिंग आहे, मी चाललो म्हणे, असं सांगितलं, निघून गेले. पंचनामा करणं अपेक्षित असताना पंचनामा झाला नाही. ग्रामसेवक आहेत या ठिकाणी अमोल करणार सर, हे सगळं राजकारण तुमच्या भोवती फिरतंय.
सरपंचांच्या भोवती फिरतंय, तुम्ही देखील निवांत बसलेले आहात. एवढे मोठे गंभीर आरोप असताना एखादा अधिकारी गप्प कसा बसू शकतो? प्रशासनाने ज्या पद्धतीने आम्हाला नोटीस दिली तिला आम्ही खुलासा केल्यानंतर त्याच्यात आमच्यावर सुरुवातीला जो होता 17 लाखाचा अपहार होता. खुलासा सादर केल्यानंतर 12 लाख रुपयावर आलं, म्हणजे 6 लाख ग्रामसेवकाने भरावे आणि 6 लाख रुपये सरपंचाने भरावे. तर त्याच्यात 6 लाखामध्ये 10 लाखाचं जनसुविधेचं काम मंजूर असताना ते काम आज रोजी प्रगतीपथात आहे. कुठलं काम आहे ते? साईबाबा मंदिर पेवर ब्लॉक बसवणे. 10 लाखाचं काम मंजूर आहे. 3,45,000 प्रथम हप्ता ग्रामपंचायतीला प्राप्त झाला होता. सदर कामाचं मटेरियल टेंडर केलं आहे ग्रामपंचायतीने. एजन्सी म्हणून ग्रामपंचायतच काम करते आहे. 3,45,000 प्रथम हप्ता आला. आपण पेवर ब्लॉक खरेदी करण्यासाठी संबंधित पुरवठादाराला 3 लाख रुपये अदा केले. तरी पण आमच्या अहवालात असं म्हटलं आहे की 3,45,000चा अपहार केला आणि 4 लाखाचं आम्हाला चालू मूल्यांकन पण आहे संबंधित इंजिनियरांचं. मग तो अपहार कसं काय म्हणता येईल? बरोबर. आता तुम्ही एक शासकीय अधिकारी आहात. एखादा शासकीय अधिकारी तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात येतोय, त्यांनी वस्तूंची शहानिशा केली पाहिजे का नाही केली पाहिजे? केली पाहिजे ना. म्हणजे तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक झाली होती. त्या पद्धतीने तक्रारी अर्जात ज्या ज्या तक्रारींचा उल्लेख होता त्या पद्धतीने सर्व तक्रारींची शहानिशा झाली पाहिजे होती. बरोबर. आणि मग त्यांनी हे म्हणतात की त्यांनी पंचनामा केला नाही. पंचनामा करणं अपेक्षित होतं का? पंचनामा करणं, आता समजा 15वा वित्त आयोगातून वस्तूच खरेदी केल्या नाही असा आरोप होता तक्रारी अर्जात. मग त्यांनी त्या पद्धतीने तक्रारी अर्जाची शहानिशा केली पाहिजे होती, वस्तू खरोखर आहेत किंवा नाहीत. मग त्यामुळे पंचनामा तर करणं गरजेचंच होतं ना. बरोबर. आमच्यासमोर काही केलं आणि तुमच्यासमोर काही केलं गेलं नाही. मग पंचनामा झाला असता तर हा सगळा विषय तेव्हाच मार्गी लागला. हो. ज्या वेळेस झाल्या त्यावेळेसच पंचनामा झाल्या त्यांनी हे पंचनामा करायला पाहिजे होता. तर आमच्या समोर काहीच केलेलं नाही. हे मागून मरून तुम्ही ते बॅनर पॅड छापून लावलेलं होतं, त्याच्यात सुद्धा तफावत होती हिशोबमध्ये झालेल्या कामांची पण तिथं निविदा हे झेरॉक्स करून लावलेले आहेत त्या गावात कामाचा. सर मला एक सांगा, जर एखादा जबाबदार प्रशासकीय अधिकारी गावात येतो, सर्व गोष्टी शहानिशा करतो, त्याची भूमिका त्या ठिकाणी संपत नाही, किंवा जर एखादा उपोषणाला बसला त्याला लगेच उत्तर देणं अपेक्षित नसतं, तो चौकशी लावतो, असं काही या प्रकरणात झालं का? काय वाटतं तुम्हाला? मुळात म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल द्यायलाच तब्बल 4 महिने लावले. तो लगेच दिला असता तर सगळ्या गोष्टींची शहानिशा लगेच करता आली असती ना. महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. ज्यावेळेस हा सर्व राजकारण तापत होतं त्याच वेळेस जर पंचनामा केला असता, चौकशी अहवाल दिला असता तर हा विषय तेव्हाच मार्गी लागला असता. कारण प्रशासकाने 4 महिने नंतर तो अहवाल दिला. सरपंच ताई, तुमचं देखील प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. तुमच्यावर तब्बल 17 लाखाचा आरोप असताना तुम्ही खुर्चीवर एकदम निवांत बसताय. काय कारण असलं पाहिजे? ते जे काही सगळ्या वस्तू आणल्या ते आम्हाला मांडवळे साहेबांनी मला कुठल्याच काही विचारलं नाही मला गावापर्यंत बोलवलं पण नाही. आणि माझ्या पतींनी बी सांगितलं होतं त्यांना की तुम्ही पंचनामा करावा. गावातील ज्येष्ठ नागरिक पण होते, ते पण त्यांनी केलं नाही. म्हणजे माझ्यापर्यंत काही पोचलंच नाही. मग आमच्याकडे डायरेक्ट अहवाल आणा. भ्रष्टाचार सिद्ध कसा केला? मग म्हणजे तुमचं म्हणणं असं की ते तुमच्याकडे आले असे, चौकशी केली असे, तुम्ही वस्तू दाखवल्या असत्या, नंतर अहवाल असं तुम्हाला मंजूर होतं? हो. ते तसं तुमच्याकडे आलेच नाही, विचारलंच नाही, कॉल सुद्धा केला नाही त्यांनी की असं करायचं आहे का काय बॉस. ताईंनी थोडक्यात सांगितलं की ते इथं आले नाही. शरद भाऊ मलाही सांगा, सगळ्या जनतेशी आम्ही संवाद साधला. अनेक लोकांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही म्हणजे भ्रष्टाचाराचे बॅनर अक्षरशः या ठिकाणी लावले गेले. एक व्यक्ती असा म्हटला की गावाची इज्जत जिल्ह्याभरात वेशीवर टांगली गेली. मी त्यांना सरळ प्रश्न केला, जर एवढं होत असताना गावात एक मोठा कार्यक्रम राबवला गेला काही दिवसांपूर्वी, इथं भ्रष्टाचाराचा बॅनर होता, त्या दिवशी का काढला गेला? हा पण प्रश्न त्यांना आपण केला. त्यांना उत्तर देता आलं नाही. तुम्हाला काय वाटतं, गावात राजकारण कसं झालं पाहिजे आणि गावासाठी लोकांनी काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट भाऊ, आपण राजकारण हा भाग आपला नाही, वडिलोपार्जित व्यवसाय नाही आपला. राजकारण पहिली गोष्ट करत नाही. माझ्या रक्तामध्ये जेवढं समाजकारण मी तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. आणि सोपं आणि सरळ दिसतंय की ज्या दिवशी पहिली चौकशी लागली, 15 जो अर्ज केला, त्या अर्जामध्ये स्पेशल असं नमूद केलेलं आहे की 15 वित्त आयोगाची चौकशी करण्यात यावी. बरोबर आहे. चौकशी केली ग्रामनिधीची, जनसुविधेची, पाणी पुरवठ्याची.
कसा अधिकारी असावा. बरोबर. सेकंड विषय, जर ते आले होते चौकशी करण्यासाठी ते त्यांचं लेटर देण्याचं काम होतं सरपंच ग्रामसेवकांनी त्यांनी लेटर दिलेलं नाही. त्यांनी चौकशी केली, अहवाल बनवून टाकला, परस्पर त्यांनी अहवाल देऊन टाकला की तुम्ही असे गुन्ह्यास पात्र आहेत बुवा, तुम्हाला तो भरणा करावा लागेल. मला तुम्ही सांगा, जर कदाचित एखाद्या माणसावरती गुन्हा दाखल करायचं ठरलं, कमीत कमी त्याला नोटीस द्यावी लागेल ना, त्याची जबाब ते ऐकून घ्यावं लागतील ना. आजपर्यंत एवढा अहवाल देण्यात आला, त्या अहवालामध्ये सरपंचाचा कुठे जबाबसुद्धा घेतलेला नाही. कुठेच जबाब घेतलेला नाही. सरपंचाची सही पण नाही, सरपंचाचा जबाब सुद्धा कुठे घेतलेला नाही. मला तुम्ही सांगा कसा अहवाल बनवला असेल. काय कारण असलं पाहिजे याच्यात? भ्रष्ट अधिकारी. भ्रष्ट अधिकारी? हो. मला तुम्ही सांगा, जर कदाचित मी भ्रष्टाचारी आहे ना, त्यांनी गावात यावं, त्यांनी सांगावं खरंच तुम्ही भ्रष्टाचार केलेला आहे, कागदाला ते किंमत देता. बरोबर आहे, मी गावाला किंमत देतो. बरोबर. मग माझं मत होतं की त्यांनी यावं गावात, तेव्हा एकाच वेळेस आले, ते पण पूर्ण चौकशी केली नाही, तरी त्यांना कसं काय अहवाल तयार केला त्यांनी. आता हे सगळं झालं. एक विषय सांगायचं म्हटल्यानंतर मानवडे साहेबांचा जर विचार केला, ते मी त्यांना येसगावपासून ओळखतो. येसगावची जी ग्रामपंचायत मालेगाव तालुक्यातली, त्या ग्रामपंचायतीपासून ओळखतो कसा माणूस असावा तो आणि कसा आहे. आणि येणाऱ्या काळात मी त्यांच्या बाबतीत सगळे खुलासे पूर्ण सादर करणारच आहेत. तो आता मी जो शब्द वापरला भ्रष्ट भाऊ असं, तो भ्रष्टाचारी आहे का मी भ्रष्टाचारी हे तुम्हाला सिद्ध करूनच देणार आहे मी येणाऱ्या काळात, 100% करणार. बरोबर आहे. कारण का, जर का त्या अधिकाऱ्याने व्यवस्थित चौकशी केली असती, गावात राजकारण झालं नसतं. बरोबर आहे. गावात तेढ निर्माण झाले नसते, गावात भ्रष्टाचाराचा बॅनर लागला नसता. आता ठीक आहे, आता त्यांचं म्हणणं असं असावं की 6,15,000चा मी भ्रष्टाचार केलेला आहे. मी पण गृहीत धरतो त्यांच्या कागदपत्रानुसार भ्रष्टाचार केला बा, काय अडचण नाही. मला एक तुम्ही सांगा, मी दोघं साईडला कमानी लावलेले आहेत. तुम्ही लावल्यात का? खर्च मधनं लावलेले आहेत. इथं ग्रामसेवक अधिकारी उभे आहेत, किंवा मानवडे साहेबांना तुम्ही केव्हाही कॉल करा की हे कोणत्या निधीने खर्च करून काढलेत पैसे. बरोबर. हा पहिला विषय. 2.25 4.5 लाख रुपयाच्या कमानी मी लावलेले आहेत. श्री क्षेत्र मालपाटणे नाव इथं तुम्हाला जे दिसतं चौकात, हे मी स्वतः खर्च लावलेले आहे. त्याला 1.25 लाख रुपये खर्च आलेले आहे. हे तुम्हाला दिसतंय का समोर, छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे आपल्या बापाचं नाव लावलेलं आहे इथं चौकात. कोणी लावले ते पण मी खर्च लावलेले आहेत. मुख्याध्यापक तिथं समोर बसले, मुख्याध्यापकांना विचारा. सावित्रीबाई फुले अभ्यासिका मी दिलेले आहेत गावाला, 52,000 रुपयाची अभ्यासिका मी दिलेली आहे. हे जे सर्व गावात CCTV कॅमेरे आहेत का, 1,75,000 रुपयाचे CCTV कॅमेरे मी खर्चानं लावलेले आहेत. काय गरज तुम्हाला लावायची? सांगतो ते पण कारण सांगतो. त्याच्यानंतर दुसरा विषय, आपली शाळा आहे ना, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळेमध्ये मी सरांना विचारून घ्यायचं, 81,000 रुपयाचं मी CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. माझ्या रक्तामध्ये राजकारण हा भाग नाही आहे, मी समाजकारण करतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे एवढी पब्लिक इथं समोर उभी आहे. जर ते म्हणता ना की ज्याला ती गोष्ट नाही करायची त्याचं जाऊ नये माणसाने, पण आता ते वाक्य काढणं चुकीचं आहे चौकामध्ये, कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभे आहोत आणि त्यात खोटं बोललं हे म्हणजे चुकीचंच आहे. मी तुम्हाला सांगतो, जर कदाचित माझ्यावरती एवढे, आता एक सोपी उदाहरण देतो मानवडे साहेबांना, की मानवडे साहेबांनी 17 वस्तूंचा अहवाल त्यांनी तयार केला की 17 लाखाचा अहवाल म्हणजे वस्तूंचा 17 लाख रुपयाचा अफार आहे बुवा असं. पहिल्यामध्ये 17 लाख होते, चौकशी न करता तो परत 8 लाखावर आला कसा? बरोबर आहे की नाही? चौकशी न करता 8 लाखावर आला कसा? आणि जर कदाचित परत सेकंड चौकशी केल्यानंतर तो 8 लाखावर 6,15,000 आला कसा? म्हणजे परत 1.5 लाख रुपये कमी झाले. परत कमी झाले. आता मी ते काही पैसे भरलेले नाही, कारण माझ्याकडे 11 गुंठा जमीन आहे. म्हणजे पैसे बी भरले नाही, पैसे नाही भरले, चौकशी पण झाली केलेली नाही, फक्त आकडे कमी होत गेले. मग काय याचं कारण काय? मग देऊन घेऊनच कामं चालू आहेत ना. फक्त काय माहिती का, लोकांच्या दृष्टीने किंवा त्या अधिकाऱ्यांच्या दृष्टीने फक्त शरद ठाकरेवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कुठे का असं ना, राजकीय वर्तुळात गोंधळ होईल. राजकीय दबाव आला, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन बसले नाही. आम्ही पोलीस स्टेशनला नाही, मला असं निदर्शन झालं ना आता साधारण त्यांनी समोरच्या म्हणजे ज्यांनी तक्रारदार होते ना, त्यांनी जे अर्ज केले 2-3 वेळेस उपोषणाला बसले. मला असं जाणवलं की उपोषणाला बसल्यानंतर अहवाल बदलतो. उपोषणाला बसल्यानंतर अहवाल बदलतो. काय कारण असलं पाहिजे? आता हे सांगतो ना तुम्हाला मी, जर मला 17 लाखावरनं अहवाल किती झाला तुमचा? 8 लाखावर दुसऱ्या उपोषणाला बसले, परत तो किती 6 लाखावर आला. मग मी जर उपोषणाला बसल्यानंतर मग काय होईल? या ठिकाणी 3 गोष्टी जर प्रामुख्याने नमूद केल्या तर शरद भाऊंच्या म्हणण्यानुसार असं आहे की 17 लाखाचा जो त्यांच्यावरती आरोप केला गेला होता तो तब्बल 8 लाखावर आला, कुठलीच चौकशी न करता. त्यानंतर दुसरा जो अहवाल आला तो 6,15,000चा आला, ते पण कुठलीच चौकशी न करता. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आमच्यावर आरोप झाले, आम्ही ते मान्य पण करतो, किमान एक शब्द आम्हाला विचारलं गेलं पाहिजे होतं की तुम्ही खरंच भ्रष्टाचार केला का.
आता मी सर्व गावकऱ्यांना एक प्रश्न उपस्थित करतो, महालपाटणे गावाचा विकास झाला पाहिजे का महालपाटणे अधोगतीला गेला पाहिजे? कोण बोलणार या विषयावर? प्रश्न समजून घ्या. महालपाटण्याचा, किरण पुढे थोडासा, किरण, महालपाटणे गावाचा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नावरती आपण यानंतर बातमी थांबवणार आहोत. शेवटचा प्रश्न माझा गावकऱ्यांना असणार आहे की महालपाटणे गावाचा विकास झाला पाहिजे की महालपाटणे अधोगतीला गेलं पाहिजे? सर्वांच्या मते या ठिकाणी तरुण उच्च शिक्षित किरण खैरनारे, त्यांच्याशी आपण ही माहिती जाणून घेणार आहोत. किरण दादा, मला सांग, तू उच्च शिक्षित आहे, तू विदेशात पण गेलेला आहे, जॉब पण करतो चांगल्या MNC कंपनीत. त्या ठिकाणचं कल्चर, या ठिकाणचं कल्चर जमीन आसमानचा फरक आहे, त्यांची कंपॅरिझन कधी होऊ शकत नाही. परंतु महालपाटणे गावात सध्या सुरू असलेलं राजकारण आणि गावकऱ्यांसाठी राजकारण्यांनी काय केलं पाहिजे? प्रथमतः प्रबंधभूमीचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली. आणि मेन महत्त्वाचा मुद्दा की जे प्रकरण आता गेल्या आय थिंक 1 वर्षापासून चालू आहे, हे प्रकरण 1 वर्षापासून चालू आहे आणि सातत्याने तो अहवाल बदलत गेलेला आहे. 17 लाखाचे केले, 6 लाखाचे केले, 8 लाखाचे केले. याचा अर्थ असा होतो की नक्की चौकशी अधिकारी तो वेल मॅनेज आहे का तो कोणाच्या दबावाखाली काम करतो आहे, बरोबर. पण माझं सगळ्या गावाच्या वतीने एकच म्हणणं आहे की गावाचा चांगल्या प्रकारे विकास झाला पाहिजे. राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवा, पण गावाचा विकास झाला पाहिजे. आज रोजी काय झालं, ग्रामपंचायत बरखास्त झालेली आहे. आज रोजी तुम्ही बघा, गावात सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे, बरोबर. आता ठीक आहे, आता उन्हाळा म्हणून ठीक आहे, 10-12 दिवसात पावसाळा चालू होईल, बरोबर. बघा तुम्ही, ग्रामपंचायतवर ट्रॅक्टर लावलेले, लोक तिथे कचरा टाकतात, सगळ्या कचरा कुंड्या फुल भरलेले आहेत. याच्यानंतर काय होणार आहे, डासाचं खूप प्रमाण वाढणार आहे आणि म्हणजे आपल्या गावामध्ये रोगराईचं खूप साम्राज्य वाढणार आहे, बरोबर. मेन म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत, जे ग्रामपंचायती काय असते की गावाला ग्रामपंचायत काय दिलेली असते की त्या गावातली जी लोक आहेत त्यांना सुखसुविधा व्यवस्थित प्राप्त झाल्या पाहिजे. ग्रामपंचायत मूलभूत अधिकार आहे, शिक्षण, आरोग्य, त्याच्या स्ट्रीट लाईट असतील किंवा गटारी असतील, लोकांच्या ज्या समस्या आहेत, मूलभूत गरजा त्या पूर्ण करतात, बरोबर. पण आज रोजी ग्रामपंचायत ताळा लागलेली, तिथे कोणीच नाही, तर मग लोक कुठे काय करणार आहेत? लोकांच्या समस्या बघा तुम्ही, लोक डेली सांगतो तुम्हाला, सध्या तर महागाईने जनता त्रस्तच आहेत, बरोबर. पण मग आपण काय करतोय? माझं तर एकच म्हणणं आहे, ठीक आहे, प्रशासक नाही आहे, पण तरी पण गावामध्ये बरेचसे कामं होत आहेत, बॅक एंडने बरेचसे कामं होत आहेत. ते कोण करतंय आणि का करतोय? मग बघा, एक सांगतो मी, कोणीही असो, एक सगळ्या लोकांना मान्य करावं लागेल की शरदांनी गावात काम केलेलं आहे, ते कुणीही असो, त्यांनी खर्चाने खर्च केलेला आहे. आणि मेन विषय राहिला 17 लाखाचा, तो डेली चेंज होत गेलेला आहे. प्रत्येक पहिल्या अवलात काय आला, दुसऱ्या अवलात काय झालं, बरोबर. तो शेवटी वरती पाहणार. ते आरोप का करतायत हे मला अजून कळलेलं नाही आहे, तर ते सिद्ध करावं. हे बघा, कोण जो आरोपी असेल, ज्याच्यावर आरोप झाले असतील, काय असेल ते सिद्ध व्हायला पाहिजे. कारण की 1 वर्षापासून प्रकरण झालं. मेन म्हणजे काय माहिती आहे का, माझं प्रांजळ मत काय आहे की ती लेडीज आहेत. तुम्ही जेंट्स असताना बिंदास आरोप करा, तुम्ही राजकारणात समोर असून तुम्ही खेटा, पण माझं एक म्हणणं आहे, ती पण कोणाची तरी आई बहीण आहेत, तुम्ही त्याला त्रास होऊ देऊ नका. तुम्ही कारण नसताना त्याच्यावरती काहीतरी प्रेशर आणायचा, गुन्हा दाखल झाला पाहिजे की त्यांचं जे पुढचं राजकीय कारकीर्द ते समाप्त झाली पाहिजे किंवा त्यांना चान्स नाही भेटला पाहिजे. अरे तुम्ही अशी सुडबुद्धीने करू नका. तुम्ही गावात राहतात, तुम्हाला एक ना एक दिवस तोंडासमोर तोंड यायचंच आहे, बरोबर. पण सुडबुद्धीने राजकारण करू नका. म्हणणं असं की सुडबद्धीने राजकारण नाही झालं पाहिजे. आपण देवला तालुक्यातील महालपाटणे गावात आहोत आणि माझ्या डाव्या आणि उजव्या साईडला बघाल तर या ठिकाणी बहुसंख्य गावातील मायबाप जनता उपस्थित आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी शरद ठाकरेंच्या बाजूने अनेक लोकांनी आपलं मतं मांडले, परंतु जे प्रशासकीय अधिकारी होते मांडवडे साहेब यांच्याशी आपण संवाद साधला, मगाशी देखील संवाद साधला, त्यांनी फोन उचलण्याचा प्रयत्न केला नाही. आणि जे अहवाल दिले गेले आत्तापर्यंत महालपाटणे गावासंदर्भात ते मांडवडे साहेबांनी दिलेत. त्या अहवालामध्ये पण 3 वेळेस तफावत केली गेली. सुरुवातीला 17 लाखाचा, 8 लाखाचा, 6,15,000चा. मग ही आकडेवारी कशी कमी झाली? जर त्या विस्तार अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस महालपाटणे गावात, जसं ग्रामसेवकांनी सांगितलं, अमोल खैरनार यांनी ज्यावेळेस ते महालपाटण्याला आले होते त्याच वेळेस जर त्यांनी पंचनामा केला असता आणि त्याच वेळेस जो निकाल दिला असता, जो 4 महिने उशिरा दिला गेला, तो निकाल जर तेव्हा दिला गेला असता तर कदाचित महालपाटणे गावाचा विकास थांबला नसता, महालपाटणे गाव अधोगतीला गेलं नसतं. अधोगती हा शब्द यासाठी वापरतोय की मागील 6 महिन्यांपासून महालपाटणे गाव प्रशासकाच्या हातात आहे आणि आजची गावाची अवस्था बघाल तर अत्यंत दयनीय अशी अवस्था, अस्वच्छता या गावात निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर घंटागाडी उभी असताना संपूर्ण गावातील नागरिक त्या घंटागाडीत कचरा टाकते. ती घंटागाडी त्या ठिकाणाहून काढून कचरा फेकण्यासाठी जात नाही. ही सुद्धा काम प्रशासकाचं आहे, ते देखील काम होत नाही. अनेक लोकांनी सांगितलं की शरद भाऊ यांनी स्वखर्चाने ते ट्रॅक्टर दुरुस्त केलं किंवा त्या ठिकाणचा कचरा उचलून बाहेर ठिकाणी टाकला. गावाच्या महालपाटणे गावाच्या दोन्ही साईडला कमानी दिसत आहेत, त्या शरद ठाकरे यांनी स्वखर्चाने केल्यात. गावात जे CCTV कॅमेरे लावले गेलेत ते शरद ठाकरे यांनी स्वखर्चाने केले गेलेत. गावातील विद्यार्थ्यांसाठी जे अभ्यासिका दिली गेली ती शरद ठाकरे यांनी केली. परत प्राथमिक शाळेमध्ये पुन्हा जे कॅमेरे लावले गेले शरद ठाकरेंनी लावले गेलेत. परत
गावातील प्रत्येक सुखदुःखात शरद ठाकरे हा व्यक्ती पुढे असतो असं गावातील नागरिकांनी सांगितलं. तर त्या ठिकाणी आलेला आबा खैरनार यांनी सांगितलं की त्या ठिकाणी त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याला 70 ते 80 हजार रुपये फ्रीमध्ये दिले गेले, म्हणजे असंच दिले गेले की त्या व्यक्तीचा जीव वाचा म्हणून शरद ठाकरेंनी दिले गेले. आणि परत प्रत्येक गावातील मालपाटणे गावात जेवढे सुखदुःख असतील, शरद ठाकरे हा सुखादुःखात उभा असतो असं या ठिकाणी उपस्थित नागरिक म्हणतो. एका पद्धतीने एक छोटासा सांगायचा प्रयत्न करतो. प्रबंधभूमी आवाज जनतेचा जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम अविरतपणे निर्भीड आणि निष्पक्षपणे करत असते. आम्हाला हा ग्राउंड रिपोर्ट करण्यासंदर्भात कुठल्याच राजकीय व्यक्तीने सांगितलं नाही. गावातील मायबाप जनते या ठिकाणी उपस्थित यांच्या साक्षीने सांगतो. सोशल मीडियावरती अनेकदा मेसेज फिरले, गावाला कोणी वाली आहे का? नक्कीच गावाला प्रबंधभूमी वाली आहे, गावाला शरद ठाकरेसारखे राजकीय व्यक्ती वाली आहेत, गावाला जे विरोधक आहेत ते देखील वाली आहेत आणि हे संपूर्ण मायबाप जनता ही देखील गावाची वाली आहे. गाव वाऱ्यावर नाही. आज देखील मालपाटणे गावाचा विकास झपाट्याने वाढत आहे. तो विकास असाच होत जावा. प्रबंधभूमीचा देखील हाच एक प्रयत्न असणार आहे की महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावाखेड्यात जाऊन त्या गावाचा विकास कसा होईल हा आमचा ह्या ग्राउंड रिपोर्ट करण्यामागचा उद्देश आहे. आणि नक्कीच या आजच्या ग्राउंड रिपोर्टमधून इतर गावातील राजकारणी नक्कीच काहीतरी बोध घेतील आणि गावाच्या विकासासाठी सर्व एकत्र येऊन गावाचा विकास करतील. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सहकारी मित्र वैभव भांबर, सोपान सोनवणे, दीपक पवार, मुख्य संपादक विशाल गोसावीसह मी सुनील बेलदार, महालपाटणे, देवला, नाशिक.